रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला एका सुभाषितावरचं विवेचन सांगणार आहे. मानवी प्रवृत्ती अशी आहे की माणसाला या तीन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत: दारेशना, वित्तेशना आणि लोकेशना. त्यामध्ये लोकेशना या विषयावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे. लोकेशना म्हणजे कीर्ती, माझं नाव कुठंतरी आलं पाहिजे, पेपरला आलं पाहिजे, चॅनलला आलं पाहिजे, अशी एक प्रवृत्ती मानवीय प्रवृत्ती आहे. आणि मग ते नाव येण्यासाठी सरळ मार्ग जे आहेत तो आहे अभ्यास आहे, कष्ट आहेत. आणि या सगळ्या मार्गाने नाव पुढे यायला फार वेळ लागतो आणि कष्ट पण असतात. आणि मग तसं नाव येत नाही लवकर. मग नाव आपलं आलं पाहिजे अशा भावनेने जे लोकेशना असणारे लोक जे असतात ते काय काय युक्त्या योजतात आणि आपलं नाव सतत चॅनल पुढे किंवा वर्तमानपत्रामध्ये झळकावं म्हणून काय काय करतात. वाकडे तिकडे कोणतेही मार्ग ते स्वीकारून कसं आपलं नाव प्रकाश ज्योतामध्ये ठेवतात, त्याविषयी या सुभाषितकाराने खिल्ली उडवलेली आहे. सुभाषितकार म्हणतात, घटम भिंद्यात छपटम छिंद्यात कोर्यात रासभरोहनम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. मग काय करतात हे लोक? आपण शर्यत जिंकावी म्हणून आपल्या मार्गाने सरळ घोडा पुढं नाही न्यायचा, दुसऱ्याचा घोडा लंगडं करून पुढं आपले शर्यत जिंकायची. कारण हा काय आपला घोडा पुढे नेऊ शकत नाही, दुसऱ्याचा लांगडा करायचा आणि मग पुढं जायचं. अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीचं हे द्योतक सुभाषित आहे. हे लोक काय क्लुप्त्या म्हणजे युक्त्या योजतात. ते म्हणतात मग ह्या मार्गाने नाही जर जमलं सरळ मार्गाने तर मग काय करतात ते घटम भिंद्यात, गाडगे फोडायचे, काहीतरी दंगा करायचा, घट आपटायचे, पाणी नाही मग घट आपटायचे सरकारच्या विरोधात किंवा काय असं. घटम भिंद्यात पटम छिंद्यात, कपडे फाडायचे, अर्धनग्न व्हायचं तरच ते कॅमेऱ्यात येणार ना. मग अर्धनग्न आंदोलन, अर्धनग्न उपोषण, अर्धनग्न असं म्हणजे कपडे फाडायचे किंवा कपडेच अर्धेच घालायचे. पटम छिंद्यात कोर्यात रासभरोहनम, किंवा गाढवावर बसायचं उलटं, खटराच्या माळा गळ्यात घालून घ्यायच्या आणि दुसऱ्याचं व्यंग्य करण्यासाठी हे आपण करायचं. म्हणजे आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकून चिंतायचं, अशातला एक प्रकार तो आहे. मग पुढे सुभाषितकार असं म्हणतात, येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. कोणत्या का प्रकाराने होईना आपली प्रसिद्धी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याला आनंद होत असतो, असा या सुभाषिताचा सरळ अर्थ आहे. आता हा सरळ अर्थ आणि चांगल्या मार्गाने पुढे जाणं हे फार कठीण असतं, कष्टाचं असतं, त्याला फार कालावधी लागतो. काही तर मरणोत्तर मग त्यांना बक्षिसं मिळतात, मेल्यावर मग त्यांना काहीतरी बक्षिसं मिळतात. हे आपल्या भारताची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे. तर मग ही माणसं प्रसिद्धीसाठी काय करतात? भाई, मी अमुक भागातला भाई आहे, अमुक दादा आहे, स्टार आहे वगैरे अशा पदव्यासाठी सुद्धा ते मार्ग अवलंबितात आणि मग त्याच्यामध्ये ते प्रसिद्धी जोतात असतात. आता एक दोन उदाहरणं तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी ज्या आहेत आणि आत्ता जे चाललेलं आहे हे आत्ताच चालले असं नाही, हे परंपरेने ह्या प्रवृत्त्या आहेत. कोणावर निंदा किंवा टीकाटिप्पणी आपल्याला करायच्या नाही आहेत. पण जे वास्तव आहे, जे शास्त्राने सांगितलं आहे, सुभाषितकार सांगतात, वेदोपनिषदांपासून ही प्रवृत्ती आहे. आत्ताच बघा ना, भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि त्यात रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना 22 जानेवारीला आता मोठा समारंभ अयोध्येला होतो आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिका हे ते सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या भारतात पोहोचल्या पण. आणि
हे सगळं करत असताना या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या संदर्भामध्ये राम जन्मभूमी मुक्तीचा जो लढा आहे तो लढत असताना जवळजवळ 3 तप आम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. 1949मध्ये मुस्लिम आणि हिंदूच्या तंट्यामुळे त्या राम जन्मभूमीला कुलूप लावल्या गेलं आणि बाहेर सरकारी वॉचमन बसून फक्त सकाळी प्रभू रामचंद्राचं म्हणजे आतमध्ये त्या मशिदीमध्ये रामलल्लाचा फोटो ठेवलेला होता, तिथे जायची पूजा करायची आणि त्या पुजारी आणि 2 माणसं पुजारी बाहेर यायचं आणि त्याला कुलूप लावायचं वगैरे असं. म्हणजे ते कुलूप लावल्या गेलं म्हणजे हा 1949ची गोष्ट आहे हिंदू मुस्लिम वादामुळे. म्हणजे राम जन्मभूमीला कुलूप, आत जाता येत नसायचं. आणि मग पुण्यातली विश्व हिंदू परिषद आहे त्यांनी फार मोठं काम केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही टॉपच्या फळीमध्ये काम करणाऱ्यापैकी मी एक आहे. हरिभक्तपरायण भानुदास तुपे आणि मी त्या लढ्याच्या अग्रभागी असायचो. सगळ्या भारतभर यात्रा काय काढणं, काय करणं, विटा गोळा करणं, 1-1 रुपया जमा करणं, या सगळ्या हिंदू रक्षा समिती अशी एक समिती स्थापन करून त्याच्यावर सगळे तालुकानिहाय आम्ही कार्यक्रम केले. महाराष्ट्रात तर आपलं खूपच काम आहे. त्या संदर्भात तुम्हाला मी दस्तऐवज थोडंसं दाखवितो आहे नंतर. तर कुलूप बंद झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने असं ठरवलं म्हणजे राष्ट्रीय पातळीवर की राम जन्मभूमी मुक्ती झाली पाहिजे, म्हणजे कुलूप उघडलं पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या तिथपर्यंत जायला त्या प्रतिमेपर्यंत जाण्यासाठी पूजा अर्चा होण्यासाठी ते खुलं असलं पाहिजे सर्वांसाठी. मग राम जन्मभूमी मुक्ती लढा आम्ही सुरू केला आणि मग त्या लढ्यामध्ये तीन वेळा अयोध्येला जावं लागलं. जेव्हा तर पाहिलं आम्ही की ते कुलूप लावलेलं आहे, आतमध्ये जाता येत नाही, रक्षक आहे, मग त्यांना आम्ही विनंती वगैरे करून सगळं पाहून हे करून तर त्याने त्या पुजाऱ्याबरोबर आम्हाला जाऊन ते आम्ही सगळं पाहिलं वगैरे. ही पहिली वेळ. आणि ते नंतर आम्ही हा लढा उभारला की कुलूप मुक्त झालं पाहिजे राम जन्मभूमी. आणि तो लढा कित्येक वर्ष आम्ही तो लढलो. आणि मग एक ब्रह्मचारी विश्वनाथजी, एक मोठे साधू म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे ते मोठे कार्यकर्ते, त्यांनी उडुपीला धर्माचार्यांचं संमेलन भरवलं भारतीय पातळीवर. 5000 धर्माचार्य तिथे जमले होते. त्यांनी आश्वासन म्हणजे जाहीर केल्यानंतर की तो ताळा खोलला गेला पाहिजे आणि राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे. मग कोण जायला तयार आहेत, जायचं तर परत यायचंच नाही. ते ताळा खोलल्यानंतर मग प्राण गेला तरी हरकत नाही. नावं मागवले स्टेजवर, तर आम्ही महाराष्ट्रातून 18 नावं दिले. त्यात निमराज जाधव, भानुदास तुपे हे 2 व्यक्ती त्या 18मध्ये आम्ही होतो. आणि नंतर मग झालं, ती योजना झाली, सर्व काही झालं आणि गाड्या बुक केल्या गेल्या अयोध्येला जाण्यासाठी. आणि मग प्राणपणाला लावून मग तिथे गेल्यानंतर टाळा खोलल्याशिवाय परत यायचं नाही. काय जे होईल ते होईल, निश्चयाचे बळ अशा भावनेने आम्ही ते काम ठाम केलं होतं. आणि मग ज्या दिवशी आम्ही तिकडे अयोध्येकडे प्रयाण करणार त्याच दिवशी फैजाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला की राम जन्मभूमी मुक्त. ही जी फाईल आहे, तर ही फाईल याच्यामध्ये राम जन्मभूमी मुक्तीचा लढ्यामध्ये 1, 2, 3 फक्त तुम्हाला हे संदर्भ दाखवतो. हा आहे तरुण भारत, अयोध्येची राम जन्मभूमी मुक्त. हा 86चा 2/2/1986 या दिवशी ते ताळा खोलला गेला. शनिवारी निकाल झाला आणि रविवारी 2/2/86 राम जन्मभूमी मुक्त झाली. आणि हा पेपर जेव्हा हा पेपर पुण्याला निघत होता, तरुण भारत, विश्व हिंदू परिषदच ही पेपर काढत होती. हा पेपर घेऊन मी 10 मिनटं नाचत होतो आनंदाने. प्रभूने आमचे प्राण वाचवले, कारण तिकडे आम्हाला जायचं होतं. तर हे राम जन्मभूमी मुक्ती लढा हे झाल्यानंतर मग तो जो आनंद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातले जे काय प्रमुख कार्यकर्ते आणि आमचे पुण्याचे कार्यकर्ते जे होते, तर त्यांनी मग विश्व हिंदू परिषदेमध्ये
कार्यकर्त्यांची मोठी सभा बोलवली, आनंदोत्सव सभा. त्या सभेचं अध्यक्षपद निमराज महाराज जाधव यांच्याकडे होतं. आनंद उत्सव आम्ही साजरा केला, त्याचं हे कात्रण आहे. तेव्हा हे 3/2/1986चं हे पेपरचं कात्रण आहे. तेव्हा या टॉप्सचं कार्य करत असताना शनिवारवाडा पटांगणामध्ये हिंदू रक्षा समिती, आम्ही त्याच्या अगोदर 6 वर्ष काम करत होतो, 86च्या अगोदर. त्या समितीचं हे माझं भाषण शनिवारवाडा पटांगणात आहे. आणि त्याच्यावर हे जे कार्यकर्ते आहेत हे भारी भारी आहेत. डॉक्टर अरविंद लेले आहेत, नंदू घाटे आहेत, अमुक हे जे सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत हे पुण्याचे आमचे सक्रिय कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले. तेव्हा हे सगळं करत असताना आज हे आणि नंतर ही फाईल आम्हाला कुंभमेळ्यात 1989 मोठा एक कार्यक्रम झाला, तिथे जाऊन 10 कार्यक्रम मी केले आणि तिथे फाईल मिळाली. हे 100 तरी कागद या फाईलीमध्ये नोंदी असलेले आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री जे आहेत, अशोक सिंहल असतील, आणखीन बरेच काही नावं आहेत त्याच्यामध्ये. तर ते त्यांचे सहीचे हे याच्यात कागदपत्र आहेत. निमराज महाराज जाधव, माझ्या नावाने आलेले त्यांचे पत्र, दिल्लीला कायच्या मीटिंग असायच्या तिथले पत्र आहे ते. म्हणजे केंद्रीय अशोक सिंहल हे महामंत्री होते, तुलसीराम शर्मा केंद्रीय मंत्री, म्हणजे त्यांचे ते पदं आहेत विश्व हिंदू परिषदेचे. असे हे टॉपचे जे काम करणारे आहेत. आणि आमचे पुण्यातले होतेच, तुपे होते महाराज, दायगोडे होते, विजयराव कोलते होते, कापरे होते, बरेच असे काही मंडळी आहेत की आम्ही प्राणपणाला लावून सगळं तालुक्यात कार्यक्रम केलेले. याच्यात 100 तरी कागदपत्र जाहिराती वगैरे आहेत. म्हणजे या गोष्टीला 40-45 वर्षापासून लढा आम्ही देत होतो प्राणपणाला लावून. आणि जेव्हा हे म्हणजे 2002च्या नंतरचे पुढे हे सगळे जमा होऊन आले आणि आम्ही मागे जे पडलो तर आत्तापर्यंत सगळ्याला निमंत्रणं पोहोचले. त्या उद्घाटनाचे 22 जानेवारीचे चॅनलवर सारखं रोज आम्ही ऐकतो आहे. आम्हालाही वाटतं प्रभूचं आम्हाला निमंत्रण येईल का, पण प्रभू आम्हाला अजून काय प्रसन्न झालेले नाहीत. तेव्हा पुजाऱ्यासकट ज्या महाराष्ट्रातल्या लोकांना पत्र आले त्यांच्या मुलाखती सुरू झाल्या. तर ट्रस्टवर घेणं अमुक घेणं ते तर सोडा, आम्हाला त्याची हौस पण नाही आहे. पण जे असे तळागाळात ज्यांनी गाडून घेतलं, जे पायामधले जे कार्यकर्ते आमच्यासारखे, तर त्यांचं म्हणजे आमचे जे बरोबरीचे लोक त्यांचं कुठं नाव दिसत नाही, आमचंही कुठे नाव दिसत नाही. आणि फक्त निमंत्रणाची अपेक्षा ना. आता आमचे डोळे गेले, आमचं आता कार्यक्षम झालं, 80 वर्ष सुरू झालं आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही करूच असं नाही, पण जो सन्मान जो लागतो की जो आनंद असतो की जसे आम्ही आनंद उत्सव साजरे केले, राम जन्मभूमी मुक्त ताळा खोलला, या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना. परत ढाच्यापर्यंत 5-6 वर्षानंतर ढाचा पाडला, तिथपर्यंत आम्ही सक्रिय होतो. आणि त्याचे हे सगळे कागदपत्र आहेत. अशी एखादी फाईल कोणाकडे असेल तुमच्याकडे कार्यकर्त्याची, तर त्यांच्याकडे हे पहिले निमंत्रण जायला पाहिजे. त्यांना आनंद कसा देता येईल ते पाहिलं पाहिजे. आणि हे आता हे विश्व हिंदू परिषदेचं खरं म्हणजे काम आहे. त्यांचे रेकॉर्ड ठेवून जे काय पत्रव्यवहार करणारे, जे काय कार्यवाही करणारे लोक आहेत त्यांच्याकडे गेले पाहिजे. पण तसं अद्याप तरी झालेलं नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे की या श्लोकामुळे मला हे ध्यान झालं की जे प्रसिद्धी आणि चॅनलला लोक आहे भराभर सुरू झालं, त्याची वर्णनं सुरू झाले, विश्वस्त मंडळं सुरू झाली, सगळं सुरू झालं. हरकत नाही, किती आनंदाची गोष्ट आहे. अरे पण आमचं कुठंतरी दगडामध्ये एखादं नाव खाली पायात गाडून घेतलं. 40 वर्ष आम्ही काम केले ना त्याच्यामध्ये. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र आमची सेवा दाखल झाली, तो भाग वेगळा. तर सांगायचा मुद्दा की माणसं प्रसिद्धीसाठी नंतर झाड लावणं, त्याला जोपासणं, पाणी घालणं त्यावेळेला कोणी नसतं. आणि मग जेव्हा फळं यायला लागले ना, मग फळं चाखायला सगळे लोक आता जमा झाले. त्यातले निम्मे अर्धे कार्यकर्ते जुने असतील, त्यांचे कार्य सक्रिय आहे आमच्या फळीतले. पण नंतर जे आत्ता जे आम्ही ऐकतोय पाहतो आहे, तर आमच्या फळीतले काही नाव आता हे अशोक सिंहल वगैरे हे कुठं नाव दिसत नाही. तुळशीराम शर्मा नाही आहे, एक दुसरे हे पुण्यातले कार्यकर्ते नाहीत, एक मोठे कार्यकर्ते, त्यांची त्याची नावंसुद्धा आम्हाला आठवत नाही, पण ह्या पत्रामध्ये त्यांची सगळे नावं आहेत. हा मुद्दा असा आहे की हे कसं मागे सारलं जातं आणि पुढं प्रसिद्धीसाठी पुढे लोक कसे येतात. तेव्हा आणखीन एक मुद्दा,
शिवाजीनगरला तुकाराम पादुका मंदिराचं काम सुरू झालं, म्हणजे आम्ही सुरू केलं. त्याच्या अगोदर 5-6 वर्ष आम्ही प्रसिद्धी केली. देवालयामध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, कीर्तन विद्यालय असलं पाहिजे, ते शक्तिपीठ झाले पाहिजे. कल्पना मांडली. 78ला तो ट्रस्ट मी केला. आणि जेव्हा मंदिर जीर्णोद्धार करायला ठरला, मग समिती स्थापन झाली. ते माझ्याबरोबर एक कार्यकर्ते होते. ते म्हणले मग मी तुमच्यावर काम करणार. मग माझं कुठं नाव बी नाही, ट्रस्टमध्ये पण मी नाही. मग आम्ही एक जीर्णोद्धार समिती स्थापन केली. मी अध्यक्षाने त्याला सेक्रेटरी केलं. मग तो काम करू लागला. माझं नाव पाहिजे कुठंतरी आणि माझा काय उपयोग आहे असं प्रत्येकाला वाटतं आणि स्वाभाविक आहे तेच आपण आत्ता सांगतो आहे. आणि मग झालं, मंदिर पूर्ण झालं. 2 वर्ष लागले या सगळ्या गोष्टीला. आणि मग त्याचं म्हणणं असं होतं की आता आपल्या मंदिराच्या पुढं आपलं नाव लागले पाहिजे शिलेवर, की हे जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि दुसरे कार्यकर्ते हनुमान आमराळे म्हणून. ते आमच्या अध्यात्म विद्यावर उपाध्यक्ष, त्यांना मी अगोदरच घेतलेलं होतं. हे 3 लोक तिथे जास्त सक्रिय होते. आणि मग त्यांनी ते मंदिराच्या समोर प्लेट लावायची, शिलालेख लावायचं ते ठरवलं. मी त्याला विरोध केला. मला आपले नाव कुठेही लावायचे नाही, आपले निष्काम सेवेसारखं आपण काम करत राहायचं. मग विरोध सुरू झाल्यानंतर मग ते माझ्या विरोधात गेले. आणि ज्या लोकांना ते आवडत नव्हतं मग त्यांच्याच जाऊन मिळाले. त्यांना ते पाहिजेच होतं. आणि मग त्यांनी काय केलं, त्या ग्रस्ताला टाळ काय दिला, टोपी काय घातली, गंध लावला, वारकरी बनवलं. आणि मग मोर्चा थेट नगरपालिकेवर मोर्चा. आणि झाल्यानंतर मग ते सगळे बातम्या वगैरे आमच्या निंदन आलंच त्या. आणि हे मंदिर विकणार आहेत, अमुक करणार आहेत, तमुक करणार आहेत, सगळं ते पेपर मी ठेवलेले आहेत. आणि झालं दिंडी मोर्चा वारकऱ्यांचा. त्याच्यामध्ये हे माझे ज्यांनी मंदिर बांधलं ते सहकारी त्याच्यात जाऊन मिसळले. आणि मग जेव्हा पेपरला ही मोठी बातमी आली चित्रासह, मग मी त्या ग्रस्ताला बोलून घेतलं. मी मुद्दाम नावं सांगत नाही कोणाचे, कारण ते सांगायचे पण नसतात. मी कोणाचे निंदन आलंच ते करण्याच्या भूमिकेत कधीच नसतो. आपलं काम आहे तर ते सांगतोय तुम्हाला की लोकांना प्रसिद्धीची हौस कशी असते. आणि झालं, मग मी त्या माणसाला बोलून घेतलं. का रे म्हटलं, बाबा तू माझ्यावर एवढं काम केलंस आणि हे सगळं मंदिर आपण उभा केलं आणि तुला प्लेटला विरोध केला म्हणून तू लगेच दुसऱ्या न आवडणाऱ्या लोकांमध्ये शिरून वारकरी होऊन काय टोपे घालून फ्रंट पेजला तू, आणि सकाळसारख्या वर्तमानपत्रात ती मोठी बातमी फ्रंट पेजवर, तर तू असं का केलंस? तो म्हणला, महाराज जर तुम्हाला विरोध केला नसताना तर माझं पेपरला नाव आणि फोटो आलाच नसता. बापरे, त्याचे हे शब्द आहेत. हां म्हणलं ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी तू केलेला आहेस. म्हणला माझा तुमच्याशी काही विरोध नाही असं त्याने कबूल केलं. म्हणलं ठीक आहे, तुला ते काय झालं ते झालं. सांगायचा मुद्दा की ते वाक्य माझ्या अजून ध्यानात राहिलं म्हणून हे तुम्हाला पसारा सांगितला की आपलं नाव आलं पाहिजे, पेपरला आलं पाहिजे. आणि तो पेपर ते सगळे दस्तऐवज असतं ते जपून मी सुरक्षित ठेवलेलं आहे. कारण सांगायचं एखाद्याचं म्हणजे त्याला पुरावा असावा लागतो, ते सिद्ध करावं लागतं. एखाद्यावर आरोप करणं तरी पण नामोल्लेख वगैरे करायचा नसतो. आपले कार्यकारी असतात, या सगळ्या गोष्टी असतात. अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या की नावासाठी फक्त लोक करायचे. बस एकदा तर आमचे ते करणे गुरुजी येरवड्याचे मोठे सक्रिय कार्यकर्ते, शिक्षक पदाचा राजीनामा दिला, मंदिर बांधलं, तिथे 40 वर्ष माझे कार्यक्रम त्यांनी ठेवले. आणि अण्णा हजारे यांचं मी नाव सांगितलं त्यांना. आणि म्हणत अण्णा हजारे आपल्या कार्यक्रमाला येतील का? म्हणलं ते माझे दोस्त आहेत, मी आणतो त्यांना. आणि मग त्यांनी एका हॉस्पिटलचं उद्घाटन, काय कामाचं उद्घाटन, त्यानिमित्ताने त्यांना बोलवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये माझ्या सुविचार पुस्तकाचं प्रकाशन. आणि मग तो मोठा कार्यक्रम अण्णा हजाऱ्यांचं, त्या 400-500 महिला ओवळायला त्यांचं ते स्वागत केलं. मोठा कार्यक्रम. अण्णा हजारे यायचे म्हणून मग पुण्यातले आमदार, खासदार, जे काय प्रसिद्धी पुरुष, कारण तिथं चॅनल असतात, सगळे प्रसिद्धी असते ना. तर त्या स्टेजवर तिथली गंमत माझ्या हातात आली म्हणून सांगतो आहे तुम्हाला की माझं प्रकाशन सुविचार मालेचं अण्णा हजाऱ्यांच्या हस्ते. आणि मला असे सारायचे पाठीमाग, फार मागं खेचाटून घातलं, सगळे लोक पुढे आहेत बघा. ते चित्रण छायाचित्राचा अल्बम माझ्याकडे आहे. सांगायचा मुद्दा असा की आपलं नाव आणि आपला फोटो आला पाहिजे. बस. प्रकाशन कोणाचं, मालिका कोण लिहिली, अण्णा हजारेला बोलवलं कोणी, कार्यक्रम आयोजन कोणी केला, ते काय नाही, असं भाषेचे आमदार खासदार पुण्यातले. आणि ते सांगायचा मुद्दा असा की प्रसिद्धी पुरुषो भवेत, हा आपला मुद्दा आहे. एवढे 2 उदाहरणं खूप झाले, खूप काही गमती असतात. पण ही एक प्रवृत्ती सांगितली. कोणा व्यक्तीवर टीका टिप्पण्या
नाही आणि तसं कोणी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्नही करू नका, हे पुनश्च एकदा सांगतो आहे. तेव्हा श्लोक पुन्हा एकदा का बघा. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कोर्यात रासभरोहनम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. सतत चॅनलवर असलं पाहिजे. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत विरोधी पक्षावर टीका टिप्पण्या करणं, विरोधी पक्षाने प्रतिक्रिया व्यक्त करणं, हे आज आपण रोज उठल्यानंतर तेच पाहतो आहे. समाजाचे कामं, समाजाचे प्रश्न, सामाजिक काम, शैक्षणिक काम, मूलभूत गरजा, या सगळ्या गोष्टी फार कमी. आणि या टीका टिप्पण्यात इतका वेळ जातो आहे आत्ता की अगदी फार खालच्या पातळीवर जाऊन या सगळ्या गोष्टी होतात. तर सांगायचा मुद्दा की प्रसिद्धी पुरुषो भवेत, हे मानवीय प्रवृत्ती या सुभाषितकाराने सांगितलेली आहे. तेव्हा हे तर पाहिजे, तुमचं नाव वगैरे यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण सरळ मार्गाने, अभ्यासपूर्वक, कष्टाने जरा त्या बाजूला पण आपण थोडं वळलं पाहिजे. हा यातला संदेश आपण घेतला पाहिजे. हा व्हिडिओ संपवत आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा. तुकाराम महाराज म्हणतात तेवढे कडवं उच्चारतो आणि समारोप करतो. कारण काय होतं, असे विषय जरी आपण सत्य सांगितले तरी याच्यातून वेगवेगळे अर्थ काढणारे लोक असतात. तुका म्हणे सत्य सांगे येवो रागे आले ते. तुकाराम महाराज सडेतोड बोलायचे. काही काहींना राग यायचा. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. सगळे कोपले लोक, हा सगळं हे झालं. पण तुकाराम त्यावेळेला त्यांनी अभंग लिहिला. तुका म्हणे सत्य सांगे, हे वास्तव आहे, मी सत्य सांगतो आहे. येवो रागे आले ते. राग दोन प्रकारचा, एक राग आल्यानंतर चांगलं करून दाखवणं आणि एक राग आल्यानंतर दुसऱ्याचा घोडा लांगडा करून पुढं जाणं, हे दोन मार्ग आहेत. तर चांगल्या मार्गाने राग आला तर चांगलं करून दाखवा, स्वतःचं काय करून दाखवा, अस्तित्व आपलं सिद्ध करा आणि त्याला कष्ट लागतात आणि तिकडेच आपण वळलं पाहिजे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.